डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मध्यवर्ती ग्रंथालयाच्या तळघरात बुधवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे पावसाचे पाणी आत शिरले। तळघरात 1.5 फुटाच्या जवळपास पाणी साचल्याने अग्निशमन दलाने जवळपास 3.5 तास वॉटर पंपिंग करून ड्रेनेज लाईनची दुरुस्ती केली व ही चोकअप झालेली लाईन मोकळी केली। येथील पाईप आकाराने लहान असल्याने व पाण्याचा फ्लो अधिक असल्याने ही घटना उद्भवल्याचे सांगण्यात येत आहे। विद्यार्थी, विद्यापीठ कर्मचारी व अग्निशमन दलाचे कर्मचारी यांनी ग्रंथालयातील पुस्तके इतरत्र हलवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत केल्यामुळे जवळपास 2000 दुर्मिळ पुस्तके व ग्रंथांचे नुकसान होत राहिले। हे बघा विद्यापीठाची लायब्ररी। माझा शूज तक तरंगतो एवढं पाणी झालं इथं। पाण्यातल्या लॅबमध्ये पाणी उपाययोजना तर खूप करायला पाहिजे। जर यांना माहिती होतं तिथे जर छोटा जरी पाऊस आला आणि तिथे ड्रेनेजचं पाणी येतं, चोकअप होता, तर मग इतके दिवस यांनी काय केलं, पावसाळा सुरू होऊन जवळपास 4 महिने संपत आले आणि मग 4 महिने यांनी नुसते कागदी घोडेच नाचवले का? आणि ही वेळ आलीच कशी? मग जर इतकं ग्रंथालय इतकं महत्वाचं असताना आणि तिथले पुस्तकं एवढे महत्वाचे असताना ही वेळ येतीच कशी? ते संपूर्ण पुस्तकांची हानी झाली असती आणि आपण एक अतिशय खूप मोठा असा दुर्मिळ साठा जो पुस्तकांचा आहे तो आपण गमावला असता आणि यासारख्या दुर्दैवी घटनेला कुठेतरी आपणच जबाबदार आहे। मग यांना सगळ्यात महत्वाचा विषय हाच आहे की विद्यार्थी नेते आणि विद्यार्थी जे आहेत हे कुठल्याही जो चुकीचा प्रकार घडतो त्याला वाचा फोडण्याचं काम विद्यार्थी नेते आणि विद्यार्थी करत असतात आणि मग त्यांची दडपशाही केली म्हणजे यांचे जे भोंगा कारभार आहे हे पब्लिकच्या समोर येऊ नये याच्यासाठीच या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करून पोलिसांना पुढे करून विद्यार्थ्यांना दाबण्याचा प्रकार करतात। आजचा प्रकार जो घडलाय हा कुठेतरी संपूर्ण विद्यापीठ प्रशासनाचा भोंगा कारभार आहे। धन्यवाद। आपलं नाव? मी प्राध्यापक जयश्री सुभाष शिर्के, दामिनी महिला संघर्ष समिती। घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे, कारण आता सध्याला विद्यापीठ नॅकला सामोरं जात आहे आणि नॅकच्या दृष्टिकोनातून विद्यापीठाने हे जो घडलेला प्रकार आहे पूर्ण जे लायब्ररीमध्ये पाणी घुसलं आणि जवळपास गुडघे इतकं पाणी त्या ठिकाणी साचलं होतं, या सर्व झाकाझाकी विद्यापीठ प्रशासन आणि लायब्ररीचे जे प्रमुख अधिकारी होते यांनी त्या ठिकाणी पूर्ण नॅकच्या दृष्टिकोनातून नॅकच्या डोळ्यासमोर या गोष्टी येऊ नये या दृष्टीने पूर्ण झाकाझाकी केलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ग्रंथशास्त्र विभागामध्ये जे काही पुस्तकं ग्राउंड फ्लोअरला होते त्या ठिकाणी ड्रेनेजचं पाणी जाऊन त्या ठिकाणी जवळपास 2 ते 3 हजार ग्रंथसंपदा खराब झालेली आहे, ती भिजलेली आहे। त्यामुळे त्या ठिकाणी अत्यंत दुर्गंधीयुक्त पाणी त्या ठिकाणी साचलेलं होतं। अग्निशामक दलाची गाडी प्राचारण झाल्यावर 2 मोटारी लावून ते पाणी बाहेर काढण्यात आलेलं आहे। त्यानंतर त्या ठिकाणी असणारे विभाग प्रमुखांनी आणि कर्मचाऱ्यांनी तिथे कोणालाही जाऊ दिलं नाही, त्यांनी लायब्ररी नंतर बंद केली। पूर्ण पाणी निघालं असा त्यांचा दावा आहे, परंतु आम्हाला आणखीनही संशय आहे की त्या ठिकाणी अद्यापही पाणी जाऊ शकतं, कारण ती चोकअप लाईन आहे ती जोपर्यंत